निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील जयश्री प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था चेअरमनपदी रानवड विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री विलास गंगाधर वाघ यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ जयश्री प्रकाशराव बाजारे यांची बिनविरोध निवड झाली आहे। श्री विलास गंगाधर वाघ यांनी यापूर्वी रानवड विविध कार्यकारी सेवा संस्था चेअरमन, माजी उपसरपंच रानवड तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रानवड, रासाकाट ट्रक युनियन अध्यक्ष अशा विविध पदांवर यशस्वीपणे काम करत अनुभव मिळवलाय। यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद व मार्गदर्शक माणिकराव बोरस्ते, भास्करराव बणकर, दिलीपराव मोरे, राजेंद्र डोखळे, सोमनाथ मोरे, प्रकाशराव बाजारे यांच्या हस्ते चेअरमन विलास वाघ व व्हाईस चेअरमन सौ जयश्री बाजारे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संचालक मंडळाचे हेमंत बोरस्ते, गणपतराव हाडपे, छोटू काका पानगव्हाणे, सचिन मोगल, जगन्नाथ गवळी, किरण शिंदे, डॉक्टर प्रकाश रसाळ, अर्चना मतसागर, संस्थेचे व्यवस्थापक चिंदू सुरवाडे तसेच सभासद, हितचिंतक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सहकार्यातून संस्थेचा नावलौकिक वृद्धिगत करण्यासाठी तसेच प्रगतीचा आलेख उंचवण्यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करणार आहोत, असे निवडीनंतर चेअरमन श्री विलास वाघ व व्हाईस चेअरमन सौ जयश्री बाजारे यांनी सांगितले। 1977 साली जयश्री प्राथमिक पतपुरवठा संस्थेची उभारणी झाली। निफाड कारखाना त्यावेळेस चालू झाला आणि निफाड कारखान्याला काही कर्ज पुरवठा वगैरे हे व्हावासाठी यासाठी कर्मवीर काकासाहेब वाघ आणि तात्यासाहेब बोरस्ते या कर्मवीरांनी ही संस्था चालू केली आणि कारखान्याचं जे काय असेल त्या संस्थेनं त्यांना कर्ज पुरवठा केला आणि त्या संस्थेमध्ये थोडासा मध्ये कारखाना बंद पडल्यामुळे संस्थेची प्रगती थोडीशी संस्थेला जरशी मळगळ आली होती, परंतु तालुक्यातील ज्येष्ठांनी पुन्हा जोमाला कामाला लागून ही संस्थेचा आलेख उंच करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संस्थेमध्ये माझ्यासारख्या एका व्यक्तीला चेअरमन पदाची धुरा दिली। ती या संस्थेचा तालुक्यामध्ये 105 गावं असलेली ही संस्था आहे आणि 9,815 सभासद आहे। 6-7 कोटीचं या ठिकाणी या संस्थेचं भाग भांडवल आहे आणि संस्थेमधून लघु उद्योगांना आणि सभासदांना कर्ज मिळावा यासाठी आमचं संचालक मंडळ प्रयत्नशील आहे आणि संचालक मंडळाने आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास राखला त्या विश्वासाला काम करताना कुठेही तडा जाणार नाही या प्रकारचं मी या संस्थेमध्ये काम करीन आणि अशी ही संस्था भरभराटीत आणील असे आमच्या सर्व संचालक मंडळाचे प्रयत्न असतील। आगामी काळात संस्थेच्या बळकटीसाठी आपण कोणते ठोस पावलं उचलणार आहात? आगामी काळाच्या संस्थेच्या प्रगतीसाठी आपण लघु उद्योगांना, लोकांना नवीन घरे वगैरे बांधण्यासाठी आणि सभासदांच्या जमिनीवर जास्त कर्ज देण्यासाठी व सोने तारण कर्ज पद्धत अधिक जोरात करून आणि सभासदांना कसा फायदा होईल याची आम्ही आगामी काळात नोंद घेणार आहेत। ग्रामीण भागातील युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी काही मदत करण्याचा विचार आहे का संस्थेचा? नवीन युवकांना कसे या संस्थेद्वारे फायदा होईल त्यासाठी आमचं संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे। संस्थेच्या कामकाजातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्याचा काही आराखडा आहे का? संस्थेना जे मुलं शिकत आहे त्यांना काही प्राधान्यक्रमाने त्यांना काही त्यांच्या करता येता येईल का, हा पण आम्ही एक प्रयत्न करणार आहोत। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज।